नमस्कार, आम्ही आलो आहोत माथेरानला. चला बघूया. पडू नकोस म्हणजे आलं हे बघ वाटाण्याचा गोलगानाचा तुला उडतो का चला बघूया. हाय आणि कसे आहात तुम्ही. परत एकदा तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप दिवसांनी स्वागत आहे. माझा आवाज वेगळा झाला आहे. मी आता जस्ट उठली आहे आणि काल ॲक्च्युली होता माझा बड्डे. त्या बड्डे व्लॉग मी केला नाही बिकॉज मी विसरून गेले होती. आणि येस, आज मी व्लॉग करते खूप खूप दिवसांनी. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आज मी चालली आहे माथेरानला आणि माझ्या फ्रेंडसोबत चालले. माझ्यासोबत कोण कोण येतं आहे मी तुम्हाला लवकरच सांगेल. आता मी जस्ट उठली आहे म्हणून मी माझा आवाज वगैरे बसला आहे. करून रेडी होऊया. मी काय काय घालते, आजचा आउटफिट काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि येस, आपण निघूयात लवकर. आता आपली ट्रेन 7:15 काहीतरी आहे समथिंग. आम्ही लवकर यासाठी चाललो आहे कारण आम्हाला सगळे पॉईंट्स फिरायचे आहेत म्हणून. तर लेट्स गो. सो फायनली मी रेडी झाली आहे आणि मी माझं आउटफिट नंतर दाखवणार तुम्हाला कारण की मला जाम उशीर झाला आहे आणि मला आता माझ्या फ्रेंड्स खूप जास्त ओरडणार सुद्धा. वाजले आहेत 7 वाजलेत आणि मी 6:30ला तयारी करायला घेतली आणि मला खूप टेन्शन आलं होतं आणि मी कधी पोचणार. सगळे ॲक्च्युली आलेत तिकडे आणि बघू आता कसं काय होतं. मी माझं आउटफिट तुम्हाला नंतर दाखवते आणि मी केस आउटफिट बांधली आहेत वरच्यावर कारण आता ट्रॅव्हल करायचं आहे. सो बघूयात. तुम्हाला मी दाखवते की बाहेर भरपूर पाऊस आहे आणि खूप पावसामुळे आम्ही ॲक्च्युली कॅन्सल करणार होतो. तुम्ही बोलत असाल की एवढा पाऊस आहे तरी पण तू का ट्रिपला वगैरे जाते. कारण की ते माथेरान एक अशी जागा आहे जी पावसातच जायला मजा येते आणि आम्ही सगळे प्रिकॉशन घेऊनच ट्रॅव्हल करतो आहे. तर येस, आपण आता जाऊया. मी खूप जास्त घाईत आहे म्हणून मी तुमच्यासोबत अशी बोलते. येस, चला गाईस. मला आत्ताच फोन आलेला. मला आता खूप जास्त ओरडा भेटणार आहे कारण खूप लेट झाली आहे. पळा, आपण भेटू पुढे. हा, किती वेळ आहे? ट्रेन कितीची होती? 6 नाही 7. 41. 8ची ट्रेन आहे. स्टेशनला थांबायचं. आई शपथ. आता आम्ही माझ्या एका फ्रेंडला घ्यायला आलो. बिचारा सगळ्यांना घेतोय. गाईज आता आम्ही वाजलेत 7:30. आम्ही निघणार होतो. 6:41ची ट्रेन होती पण या मॅडमनी लेट केलं आहे. तर आता 8ची ट्रेन आहे. मला सगळं दाखवणार की कसं आपण तिकडे काय सगळं असतं, कसं जायचं असतं म्हणजे तुम्हाला हेल्प होईल पुढे जर तुम्ही प्लॅन करत असाल तर बघूया. होय. हे काय असं, हे असं काय येड्या. कितीची आहे? 8:50. मग 8:26ची आमची ट्रेन आहे. आम्ही जरा जास्तच लेट झालो आहे ह्यांच्यामुळे. हे लोकांनी लेट केलं म्हणून आता ह्यांच्यामुळे ह्यांच्यामुळे हे तर बघा फुल ब्लॉग मध्ये रिअल खरं खरं सांगायचं असतं. हे बघा एअरपोर्ट लुक. ही खोटी आहे. हिला अंश सारा पकार आहे. तर आता आपण भेटू पुढे. आता आम्ही आलो नेरळ स्टेशनला आणि नाही खूप जास्तच गर्दी होती. आम्ही एवढं एक्सपेक्टेशन नव्हते की आज संडे आहे आणि एवढं गर्दी असते. तर बघा ह्यांचा अवतार दाखव जरा. इकडे महिला का तू बघवी तिला येत होती चक्कर. कसं वाटतंय? मस्त. बेगान. अरे काय जाऊन द्या बोलून मला फायदा नाही. आता मी तुम्ही सगळं सांगते की कसं जायचं.
मी पण फर्स्ट टाइमच चालली आहे, पण बघू आता आम्ही खातो काहीतरी. आता पोहोचलोय, आता जातोय थोडं खायचं प्यायचं बघूया काय भेटतंय आणि मग नंतर कसं जायचं. तर इथून नेरळवरनं टॅक्सी असतात, ते इको ओमिनी तुम्हाला माहिती असेल तर ते असतं. तर त्याच्यावरनी डायरेक्ट माथेरानला ते सोडतात, काय असेल त्यांचे सीटचे चार्जेस ते घेतात आणि त्याच्यात डायरेक्ट त्याच्यावरनं माथेरानला जायचं तिथे माथेरान हिल स्टेशन. तर भेटू. तर आम्ही आलो आहोत माथेरानला. चला बघूया. तर गाईस आम्हाला खूप जोरात भूक लागली आहे, तर आता आम्ही बघतोय आम्हाला काय खायला भेटतंय. आणि ही बहीण माझी स्पॉन्सर आहे. वाव. कोणती ती वाली पाचशे ना. दोघं बहीण ठीक नाही दोघं. आतापासूनच पाऊस सुरू झालाय. तर आम्ही आमच्या कोण घेतोय हर्ष आणि अथर्व गेलेत, तर आता आम्ही त्यांचा वेट करतोय. बघूया आता आम्ही टॅक्सी पकडणार आहे. हां काय चुकीची इन्फॉर्मेशन देणारी तू. तिची बिचारीची हालत बेकार झाली आहे. आता आम्ही टॅक्सीत बसायला चाललोय. बघूया, जाम क्राऊड आहे जाम. आणि आत्ताच एवढा पाऊस आला. हे बघा अशी लाईन लावण्यासाठी असं केलं इकडे. तुम्ही जर इथून गेला तर तुम्हाला नाही भेटणार. असे आम्ही इथून चाललोय. इथून आता आम्ही चाललोय. आम्ही फायनली आलेलो आहोत, पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला मी दाखवते. धुकं झालंय पूर्ण, धुकं काहीच दिसत नाही. आणि खूप जास्तच मस्त वेदर आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. सो आम्ही आता फायनली तिकीट काढले आणि किती होते. हां 50 रुपीज पर पर्सन 50 रुपीज आहे तिकीट. आणि आता आम्ही आमचा प्रवास झाला आहे सुरू. बघू पुढे कोणते कोणते पॉईंट्स आम्हाला बघायला भेटतात. लेट्स गो. सोबत काही माणसं आहेत ते ना तुला मला दाखवते. या इकडे. अरे बॅग मी घेते घालायला काय करू. व्हॉट्स हॅपनिंग गाईज. अबे पोरांना आम्ही आणतो याच्यासाठी. झालं. हे बघ क्लिप टाकायची बाय. मला मस्त क्लिप पाहिजे होती. मला पाय घसरलेला आहे अशा प्रकारे. आणि हे लोक हसत होते. काय हे मित्र आहेत माझे. गाढव बरोबर. तू तर रील करायची फुलाची. बघू
तर आता आम्ही जेवढं चालायचं होतं तेवढं चाललो. आता फर्स्ट पॉइंट इज मायरा पॉइंट. आता मायरा पॉइंटला आम्ही चाललो पण थोडं थकलो आम्ही चालून. मॅगी खाऊया. तर पहिला पॉइंट आम्ही मायरा पॉइंटला आलोय. तर बघू शकतो. बघा दिसणार नाही आता, हा पूर्ण असा धुकं आहे. थोड्या वेळाने दिसेल. थांबा जरा चालतोय, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. खूप म्हणजे खूप असं मस्त वातावरण आहे, नैसर्गिक. माझी जरा छत्री जपून वापरा. सो आता आम्ही दुसऱ्या पॉईंटला चाललोय. मायरा पॉईंट मला एवढा काय खास नाही वाटला, कारण तिकडे पूर्ण असं धुकं होतं. तर आता बघूया पुढचा पॉईंट कोणता आहे. तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटतंय एकदम. तर गाईज आता आम्ही आलो आहे एका छोट्याशा जागेवर जिथे आम्हाला असं वाटलं की धबधबा आहे, पण आमचा धबधबा हा आहे. तर मला हे चिडवतात. तर आता बघू पुढे काय काय होतंय. आम्ही खूप छोटे जागा एक्सप्लोअर केलं. मग तिथं एवढं काय खास तर नाही वाटलं, बट मजा येते. पाऊस वगैरे मजा येते खूप. बघू शकता. पेंग्विन सारखी मारते. चला बघूया. अरे मला बोलू दे. तर आता आम्ही आलो आहोत एका छोट्या जागेवर जिथे आम्हाला असं वाटलं की धबधबा आहे, पण धबधबा नाही आहे. तुम्ही बघू शकता धबधबा कसा आहे. तर धबधबा हां, इट्स नॉट धबधबा. तर मला म्हणजे आम्ही प्लॅन केलेलं 32 किंवा ऑलमोस्ट म्हणजे कसं सांगू 10 पॉईंट्स तरी आम्हाला फिरायचे होते. बट एका पॉईंटमध्ये आमची हवा टाईट झाली, कारण मी खूप जास्त भिजले, त्यामुळे मला खूप थंडी वाजते. पण तरी वाटाण्याचा कसा उठतोय ग. मी मध्ये ब्लॉग बोलते. मी मध्ये शूट करत नाही बिकॉज जास्त पाऊस आहे. त्यामुळे मी जास्त शूट नाही करत आहे. आता बघू, जास्तच लांब वाटतंय मला पॉईंट्स. मला वाटलं पॉईंट्स असे एक असे थोडेफार जवळ असतील, पण काय माहिती. मी कशी दिसते मला सांगा. माथेरान मार्केटला इथे खूप म्हणजे असं मार्केट लागतं. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, कॅप भेटतात, फ्रॉक्स भेटतात आणि असं म्हणजे टॉप्स आहेत छोटे मोठे. आता माहिती नाही दुसरा पॉईंट कधी येणार. आमची हालत फर्स्ट पॉईंटमध्येच एकदम अशी झाली. तर आता आपण पुढे बघूया काय होतं. तिकडे वरती पकड. अरे असं नको करू, नीट पकड. भरपूर जास्तच पाऊस आहे, त्यामुळे आम्ही विचार केला थोडं बसतो खातो. आता आम्ही थोडं लंच करतोय. तर लंचला आहे सूप. आम्ही नॉनव्हेज खातोय दोघं आणि बाकीचे व्हेज खातोय. बघा, बघतोस काय तू? तुला ब्लॉग मध्ये यायचं नसेल तर सांगू ना तसं. हे अत्तरवा
इथे याल तर हॉर्स राईड करून नका येऊ, बिकॉज खूप जास्त चढाव आहे इथे. कारण त्यांना खूप जास्त त्रास होतो, ते सांगू शकत नाही म्हणून आलं. पण खरंच तुला काय बोलायचं आहे, आपल्याला एवढं पाय दिलेत, आपण कशाला असं करायचं. खूप म्हणजे असं वाईट वाटतं मला तरी, पण खूप असं वाईट वाटलं. स्वतः चाला. हा ना, एक वेळ कार पण ठीक आहे ना. हे बघा तुम्हाला मी दाखवते, रिक्षा पण येते. हे बघा, हे असे हॉर्स राईड करून येतात, त्यांना कसं काहीच वाटत नाही. बघा, आपण तर एक जीवच असतो ना, काय बोलणार आता. तर आम्ही आता चाललोय घरी. आता 4:30 वाजलेत. आम्ही सकाळी 7 ठीक नाही. तर आम्ही सकाळी, अरे मला बोलू दे ना, व्हिडिओ काढला. बोल. तर आम्ही सकाळी 7 वाजता आलेलो. तर 7 वाजता आणि आता झालं ते 7 वाजता काय 8:30ला निघालो. 7 झोपलेली. हा 8:30 किती रे. आपण आज 8:30ला निघालो. 8:30ची ट्रेन पकडली, नाही सॉरी 7:30ची ट्रेन पकडली. हा 7:30ची आम्ही ट्रेन पकडली होती. तर आता वाजले 4:30, म्हणजे ऑलमोस्ट दिवस संपलाय. मी दिसते ना. दिसतेस. हा तर ऑलमोस्ट दिवस, बोल दिसतेस तू. ऑलमोस्ट दिवस आमचं संपलेला आहे. आणि बघूयात आता कसं चालतंय. आणि आता चालतंय नाही, आता घरीच जायचंय. बघा सगळ्यांचे चेहरे बघा. दमले रे, दमले बिचारी. हिचं तर काय झालेलं काय माहित नाही. संसार उजाडला खरं. आणि एवढं भिजलोय ना की तुम्ही कशासाठी गेलेला तिकडे. तर बघ, तुमचा व्हिडिओ आलेला आहे. ओके, हा, आम्ही व्हिडिओ काढला. अरे ही अशी होती आणि तू तिकडे पाठी दिसत होता. सो फायनली आता आपलं माथेरान फिरून झालेलं आहे. एवढ्या दरीतून खाली जाणं म्हणजे खूप जास्त भीती वाटते बाबा. ते चालवतात पण कसे, रस्ते पण डेंजर आहेत. आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. ट्रेनमध्ये आम्ही नंतर चाललोय कलकत्ता, कारण आम्हाला रात्री तर आम्ही आता डायरेक्ट कलकत्ता जाणार. परत डोंबिवलीला असेल. तुम्ही थकले नाहीत का यार जरा पण. काय ए समाधीतून कसं वाटलं. एक नंबर, खूप मजा आली. हाल पण तेवढे झालेत. नका जाऊ माथेरान, काय काम सिरियसली. तू बोल. 2 नंबर. तुला आवडला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला विचारलं पण नाही, तर? रिव्ह्यू नाही विचारलं मला. तर सांग. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आदिती मोरे या चॅनलला. काय ठरवा करा, आमचं अनसबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.